अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता पितृपक्ष सुरू आहे आणि या पितरांच्या जे काही पंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो, त्यांना जेव घालत असतो. ह्या पितृपक्षामध्ये श्राद्ध किंवा पिंडदान का केलं जातं किंवा का करावं, पिंडदानाला इतकं का महत्त्व आहे त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत. त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला माहिती आहे की या पितृपक्षामध्ये कावळे आपल्या टेरेसवर आपल्याला जास्त करून कावळे दिसतात आणि हे कुठे ना कुठे आपले पित्र आपल्याला संकेत देत असतात. कारण पित्र ह्या 15 दिवसामध्ये पृथ्वीवर आलेले असतात, या जमिनीवर आलेले असतात आणि आपल्या दारापुढे किंवा आपल्याला ते बघत असतात. तर कावळ्याच्या रूपाने म्हणा, एखाद्या मनुष्याच्या रूपाने म्हणा, ते आपल्याला बघत असतात. जर तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये काही असे संकेत जर मिळाले तर नक्कीच तुम्ही समजून जायचं की आपले पित्र आपल्यावर खुश आहेत. तर काय आहे ते बघा. कावळा जर आपल्या दारासमोर आला, खिडकीमध्ये आला किंवा तुमच्या टेरेसवर आला आहे आणि तुम्ही काही वाळू घातलेला आहे किंवा तुम्ही काही बाहेर ठेवलेला आहे, तो खातोय, तर याचा अर्थ असा आहे की तुमचे पित्र तुमच्यावर खुश झालेले आहेत. तुम्ही काही त्यांची काही सेवा केलेली आहे त्याच्यावर ते खुश आहेत. त्याच्यानंतर घरामध्ये एकदम लाल मुंग्या होणं हे सुद्धा पितरांचे संकेत असतात. त्याच्यानंतर आहे किंवा दारापुढे कोणी आले आणि तो तुम्हाला खायला समोरून खायला मागतोय, तर अशा वेळेस पण आपण त्याला खायला द्यायचं, जेणेकरून पितरांच्या रूपामध्ये आपल्याकडे कोण आलेलं असतं आपल्याला माहिती नसते. त्याच्यामुळं तशा व्यक्तींना सुद्धा खायला द्यायचं, जेणेकरून त्याचा आत्मा शांत झाला तर आपले पित्र आपल्यावर खुश होत असतात. असे काही संकेत आपल्याला मिळत असतात. तुम्हाला जर मिळाले तर नक्की समजून जायचं की आपले पित्र आपल्यावर खुश आहेत. श्राद्ध आपण घालतो, त्याच्यानंतर पिंडदान करतो. पिंडदानाला अधिक महत्त्व का दिलं जातं तर बघा, घरामध्ये एखादा व्यक्ती अपघाती मृत्यू पावला असेल तर अशा वेळेस काय होतं की त्याचा आत्मा जो आहे तो कुठे ना कुठे तडपत असतो, त्याला पुढे गती मिळत नसते. अशा वेळेस आपल्याला पिंडदान, श्राद्ध, पितरांच्या काळामध्ये त्यांना पितरांना जेव घालणं, त्यांची वेळेवर आठवण काढणं, त्यांची सेवा करणं, अशा वेळेस आपण जर जितकं त्यांच्यासाठी केलं तितकं पितरांसाठी चांगलं असतं आणि त्यांना पुढे त्याची आयुष्यामध्ये त्यांना मार्ग मिळत जातात. मग ते आपल्याला परेशान करत नाही. म्हाताऱ्या माणसाचं कसं असतं की त्यांच्या पूर्ण इच्छा पूर्ण झालेल्या असतात, म्हणजे आयुष्य पूर्ण त्यांनी त्यांच्यानुसार जगलेलं असतं. त्यांच्या कोणत्याही इच्छा अपेक्षा राहिलेल्या नसतात आणि मग त्यांचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या अपेक्षा कोणत्या राहिलेल्या नसल्यामुळे त्यांचा आत्मा जो आहे तो शांत झालेला असतो, म्हणून त्यांना गती पुढे मिळत असते. पण तरुण व्यक्ती गेलाय आणि त्याच्या आयुष्य त्यानं म्हणजे त्याच्या मनाजोगतं जगलेलं नाही आणि तो लगेच म्हणजे मृत्यू पावलाय, आत्महत्या केली, असं काही पण कशाने जरी गेला तर अशा वेळेस त्या व्यक्तीचा जो आत्मा आहे तो भटकत राहत असतो आणि आत्मा भटकत असतो, त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि मग तो व्यक्ती आपली जी काही पिढी आहे त्या पिढीला तो त्रास देतो, जेणेकरून त्याची पिढी पुढं जाऊ नये म्हणून पिढीला त्रास देतो. मग त्या कुटुंबामध्ये ना शांतता, सुख, समाधान किंवा घरामध्ये कोणते महत्त्वाचे कार्य काढले तर त्या कार्यामध्ये यश न येणे, मुलाबाळांची लग्न न होणे किंवा मूलबाळ न होणे, अशा समस्या त्या कुटुंबामध्ये निर्माण होतात. त्याच्यामुळे त्या कुटुंबातल्या जे काही व्यक्ती आहेत त्यांनी त्या मृत व्यक्तीच्या आत्म्यासाठी पितरांच्या काही सेवा असतात त्या सेवा करायच्या असतात. जर अशा व्यक्तीचं जर पिंडदान तुम्ही केलं आणि ते कावळ्याने शिवलं नाही, याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तींच्या कुठे ना कुठे जे काही इच्छा आहेत त्या अपूर्ण राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं ते पिंडदान आहे ते कावळं शिवत नाही. आणि अशा वेळेस आपण जर खूप जास्त सेवा करायची असते आपल्या पितरांसाठी, तर कावळ्याला याचं महत्त्व कशामुळे दिलेलं आहे बघा. यमराजांच्या हातात असतं की कोणत्या व्यक्तीला कधी न्यायचं, कोणत्या व्यक्तीची कधी वेळ आलेली आहे. तर आपले जे काही पाप आहेत, आपले जे काही पुण्य आहे, त्याच्यावर आपले जे मृत्यूची जे काही वेळ असते ती ठरवलेली असते आणि समजा त्या व्यक्तीची वेळ आलेली आहे आणि यमराज त्याला घ्यायला आलेले आहेत आणि तो गेला, तर कावळा पिंडदान शिवतो की नाही हे सुद्धा यमराज ठरवत असतात. म्हणजे कुठे ना कुठे यमराजाच्या रूपाने कावळा तिथे येतो आणि ते ठरवत असतात की ह्या व्यक्तींचं जे काही इच्छा आहे किंवा ह्या व्यक्तीनं किती पाप केलेलं आहे, किती पुण्य केलेलं आहे, याच्यावर सुद्धा ते पिंडदान कावळा शिवतो की नाही याच्यावर सुद्धा अवलंबून असतं.
त्याच्यामुळे आपले जे कर्म आहे ते कधी आपण चांगले ठेवायचे, वाईट विचार कधीही करायचे नाही आणि दुसऱ्याविषयी चांगली भावना ठेवायची. कितीही कठीण परिस्थिती आली तर कधीही म्हणजे आपला जीव जाईल असं कधी वागायचं नाही. बघा, जीव आपला जे काही आपण आहोत तर सगळं आहे, जग आहे. आपण जर नसोल तर बाकीचं काहीच कामाचं नाही आहे. मग त्याच्यामुळे आपण परिस्थितीला जर सामना केला परिस्थितीचा, तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये जी परिस्थिती आहे त्याला मात आपण करू शकतो. त्याच्यामुळे जसं आयुष्य आहे तसंच जगायचं, जितकं आहे त्याच्यात समाधानी मानायचं आणि आपण आपलं आयुष्य जगत राहायचं. तर हे काही असं काही जे काही पितरांचे जे काही सेवा असतात किंवा जे काही पितरांना जीव घालायचं असतं, हे वेळोवेळी आपण केलं पाहिजे. तर नक्कीच तुम्ही पण तुमच्या घरामध्ये जर असा व्यक्ती अपघाती गेलेला असेल तर त्याच्यासाठी खरंच खूप तुम्ही सेवा करा, जेणेकरून त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. त्याचा आत्मा जो आहे तो भटकणार नाही, त्याला पुढे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला मार्ग मिळतील आणि त्याचं जे काही आयुष्य आहे ते पुढं तो म्हणजे आपल्याला त्रास न देता तो पुढे जाईल. तर नक्कीच घरामध्ये जर असा व्यक्ती असेल तर नक्कीच तुम्ही हे कामं करा. याच्यासाठी आपण आपल्या घरामध्ये नेहमी पंचमहायज्ञ केलं पाहिजे. त्याचबरोबर श्रीमद भागवताचं पारायण केलं पाहिजे. माऊलीने सांगितलेलं आहे की पितृदोष घरामध्ये असेल, कितीही कठोर पितृदोष असो, जर तुमच्या घरामध्ये सतत श्रीमद भागवताचं पारायण जर झालं तर 7 पिढ्यांचे पितृदोष आपले दूर होतात. इतकी ताकद त्या ग्रंथामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचंसुद्धा पारायण वेळेवर आपल्या घरामध्ये झालं पाहिजे. त्याचबरोबर पितृस्तुती, पितृबाह्य शांती सूक्त, हे सगळी जे काही सेवा आहे ते आपल्या घरामध्ये आपण नेहमी केली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.